लागले पण शिक्षिका म्हणून. हो ना, अभिनंदन अभिनंदन. हां, ते सांगा शाळेत येणार नाही म्हणून. हां, इथे 2-2 रुपयासाठी तुम्हाला भीक मागावं लागते. एवढं मोठं घर आहे, दारी काय करू त्याला मी? अगं पोरीनं रात्रंदिवस अभ्यास केलाय ग. ते आपल्याला माहित आहे, त्यांना काय कळणार आहे त्याचं तवा. मग यांचं म्हणणं आहे की नोकरीला जायचंच नाही म्हणून, घरातच राहायचं. बघ नाही एवढं चिडायला झालं काय तुम्हाला? चला बाहेर. तुम्ही आज तिला मारलं ना, ते काय बरोबर नाही. इथनं पुढं तेवढं मारू नका. पाठवा पाठवा लवकर, जायचंय परत तालुक्याला. हा, ते अगं झालं का चहा? हो आणते. पटापटा कामं करत जावा बाबा. हे घ्या. तर तुम्ही चहा प्या, मला पण उशीर होते, मी पण निघते. हा, कुठं? तुम्हाला सांगितलं होतं ना मी काय जॉब करणार आहे म्हणून. आता जॉब करायचा का मॅडमला? हो लागले पण शिक्षिका म्हणून. हो ना, अभिनंदन अभिनंदन. हां, ते सांगा शाळेत येणार नाही म्हणून. हां, काय येणार नाही म्हणजे असं काय बोलताय तुम्ही? कामाला जायचं नाही, विषय संपला. मी जाणार आहे. जायचं तर मग काय आमचं जा. आपण प्रॉब्लेम काय मला सांगा ना. दुसरं काय काम करते का मी? उलट तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे आपली बायको जाती म्हणून. अजून काय? मी सांगितलं ना, कामाला जायचं नाही म्हणजे नाही. तुला काय कमी? काय कमी तुला? घर चांगले, खायला प्यायला चांगलं भेटतंय, पायंतावा चांगल्या साड्या आहेत, दागिना चांगले आहेत. अजून काय कमी पडलंय तुला कामाला जायला? तेवढंच लागतं का? माझी इच्छा आहे. घरात बसून तसं पण बोर होतं. आणि काय इच्छाला काम? लाव काढी. माझ्या पुढे लय बोलायचं नाही. लय बोलायचं नाही म्हणजे लग्नाच्या आधी तर खूप बोलले होते तुला जे वाटन ते कर म्हणून. म्हटलं होतं ना तुम्हाला जॉब करणार आहे म्हणून. अजून काय? अजून काय म्हणजे मी तुम्हाला सांगते, जायचंय मला. जायचंय तुला? मग 2-4 फटके पडल्या मग गप्प पडशील जाग्यावर. हा, म्हणजे आता तुम्ही हात उचलणार माझ्यावर? पाय पण उचलीन. सांगतो तेवढं करायचं. कामाला जायचं नाही म्हणजे नाही जायचं. का नाही जायचं पण? मी जाणार आहे. अरे तुला सांगितलं ना, नाही जायचं तर नाही जायचं. कामाला जाणार काय करणार आहे? कामाला जाऊन तू काय करणार आहे? काय करणार म्हणजे? काय करतं कामावर जाऊन? हे बघ, तू डोक्यात जर गेली ना माझ्या, तर मी लय मारीन तुला. लावा बरं हात मला. लाव म्हणजे मग काय पूजा करू का तुझी? अहो पण तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? मला सांगा, इथे 2-2 रुपयासाठी तुम्हाला भीक मागावं लागते. एवढं मोठं घर आहे, दारी काय करू त्याला मी? आणि मागितलं त्याच्या तर 4 गोष्टी मला ऐकवतात. अरे तुला कमी काय आहे पण कमी घरात? काय म्हणजे आहे तरी काय सांगा ना. काय करू मी या बंगल्याचं? आणि काय करतो साड्यांचं? तू आहे ना, माझ्या डोक्यात जाऊ नको. तुला कामाला जायचं असेल तर कायमचं घरच्या बाहेर जायचं. आणि लयच तुला काय वाटत असेल तर बापाला आणि आईला बोलव, मग मी बोलतो त्यांच्या संग. काय बोलणार त्यांच्यासोबत तुम्ही? अरे तू नको मला सांगू काय बोलायचे काय नाही. मला जे बोलायचे ते मी बोलल. तू घरच्या बाहेर जायचं नाही. हात हो, कप उचल. कप उचल. हात उचलाय नको लावू, कप उचल. अरे उचल. कामाला जायचंय. आमच्या इथे त्याचा लाव पंचनामा कर. हा, इथं भांगार त्याच्या. ये ना भाऊ, तालुक्याला जायचंय. आणि फोन करून आई बापाला बोलून घे. तुम्हीच करा. तुझ्या बापाचं नोकर आहे मी करायला. मंगल, हा, जरा चहा बी करून दे की. अहो, आताच तर चहा घेतला ना तुम्ही. हा अगं, परत तलब झाली. अजून एखादं कप बघ, जरा कर की. सारखं चहा पीत जाऊ नका बघा. अगं सारखा कुठे पितोय? मगाशी 1 कप आणि आत्ता 1 कप हे बघा, दे. तुम्हाला साखर बिकर होईल ह्याची मला भीती वाटते. ही चिक्कू खावा. अगं बिन साखरेचा कर. चिकू बिकू नको आता. आणि अशी बी पिकलेली नाही ती. बरं थोड्या वेळ करेन. आता लगेच चहा करू नका. मला जरा ही कामं करू द्या. परत जेवणाचं टायमिंग होते. बरं ठीक आहे. नंतर देशील ना करून? हा देते. मग झालं. कोणाचा फोन? हॅलो, हा पूजा बाळा. काय ग?
काय सांगते? अरे वा 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 वा, चांगली बातमी आहे की. अगं ती सरकारी नोकरीला अर्ज केलेला बर लागली की पूजाला. काय सांगताय? हा अरे वा. पूजा, अभिनंदन बरं का तुझं. हा का काय झालं? असं होय. त्यांना काय प्रॉब्लेम आहे मला कळ ना. हे बघ, तू बोलून बघ ना त्यांच्याशी. अगं असं काय करती? एवढे वर्ष तू त्यासाठी शिक्षण केलं का नाही? हा, आणि आता जावई बापू असं कसं काय म्हणतात? त्यांना समजावून सांग. त्यांना म्हणा मी एवढे वर्ष शिक्षण केलं, जावई बापूंची इच्छा नाही तिने नोकरी करावी म्हणून, त्यासाठीच. अगं हे बघ, जावई बापूंना म्हणावं, अहो मी लय प्रयत्न केले, लय अर्ज केले, एवढ्या कॅपा मारल्या, आणि आत्ता कुठं जाऊन त्यांचं पत्र आलंय, आत्ता तुला नोकरी मिळाल्या, आणि आता जावई बापून नाही म्हणले, आज कसं काय चालेल? बर बर, नाही नाही, बघ बोल त्यांच्या संग, शांतपणे बोल आणि भांडू नको. हां, व्यवस्थित समजावून सांग. म्हणावं मी लय मेहनत घेतली याच्यासाठी, आणि आत्ता एवढ्या दिवसानंतर मला कॉल आला आहे, चांगली नोकरी आहे, हातची जायला नको बरं का. काय आम्ही येऊन बोलू? अगं पण तुला काय प्रॉब्लेम आहे बोलायला? सांगू तुझं ऐकतात ना ते. मग बर बर, नाही ठीक आहे, येतो आम्ही. होय चालेल चालेल, ठीक आहे. बरं बरं, हां सांगतो मी, आईला सांगतो. होय बरं, ठेव ठेव. का? अगं तुला कळलं ना? कळलंय, पण जरा जरा कळलंय. काय बोलतायत? काय जावाय पाहुणं? पोरीने फोन केला, कशासाठी केला? नको म्हणत असतील ना. हां, आता कसं बोललीस? मला हेच पटत नाही बघा त्यांचं. अगं पण एवढ्या वर्षाची मेहनत आहे आपल्या पोरीची. हां, अगं पोरीने रात्रंदिवस अभ्यास केलाय ग. ते आपल्याला माहित आहे, त्यांना काय कळणार आहे त्याचं तवा? हा, तिची बी इच्छा होती आणि तुझी बी इच्छा होतीच की, नाही का? लय होती हो. नाही तुमच्या दोघी. पोरीची इच्छा होती, त्यामुळे माझी इच्छा होती की तिनं पण नोकरी करावं म्हणून. हा, आणि आता मला काय नको वाटणार आहे वे? पण ही जावाय बापू, मला काही कळणार पण नाही, असं का वागायला लागले जावई बापू? तुम्हाला तर अगोदरच म्हणत होती की व्यवस्थित बघा म्हणून. अगं माणसं असली भेटले ती. व्यवस्थितच बघितलेलं. काय व्यवस्थित बघून? आहो किती तापट स्वभाव आहे त्यांचा. तो श्याम्या होता पाटलाच्या मध्यस्थीला, तो म्हणला पोरगा चांगला आहे, शिकलेला आहे, हा, आणि एवढं मोठं त्यांचं. दुसऱ्यावर कधी विश्वास ठेवायचा नसतो, जरा आपल्या डोळ्यांनी जाऊन बघून यायचं असतं. ही पुरीचं गोष्ट आहे, माहितीये का? ती काय भाजीपाला नाही. अगं पण एवढं मोठं घराणं आहे, गावात नाव आहे त्यांचं, शेतीवाडी आहे, जमीन जुमला आहे, एवढं आहे, सगळं आहे. मग नाव असलं म्हणजे तो व्यक्ती चांगलाच आहे असं नसतं. बघितलं ना किती स्वभाव वाईट आहे त्यांचा, असा रागीट. अगं पण मी गावात चौकशी केली होती, माणसं कशी आहेत, काय आहेत, हा, चालायला बोलायला माणसं चांगली आहेत, स्वभावाला माणसं चांगली आहेत. जावई पण खरंच सांगतो तुला चांगलं आहे, पण त्याला जर नीट समजावून सांगितलं ना तर कदाचित ते तयार बी होईल. चांगले आहेत, पण ती एका दिवस भडकले म्हणजे किती भडकतात. अहो मला असं वाटतं की त्या पुरीला मारतील का काय, माहितीये का? आईला हे जरा अवघडच झालं म्हणायचं. काय करावं, तिची काय इच्छा आहे, सुचना. मला सांगा. आणि ह्यांनी जर नाही लावली तर तिच्या मनाला काय वाटेल? हा, एक तर सरकारी नोकरी मिळते का? नाही तुझं बरोबर आहे, तिच्या मनाचा विचार केलाच पाहिजे ना. माझी तर लई इच्छा आहे बघ, तिनं ही नोकरी केलीच पाहिजे. आपण असं करू, कसं? जाऊ तिच्याकडे आणि जावायला पण तेवढं समजून सांग आहे की करू द्या तिची इच्छा पूर्ण म्हणून. नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण आपलं ऐकायचं काय बाबा? ऐकतील की. अहो शेवटी त्यांच्याच प्रपंचासाठी करते ती. हा, होय अगं पण त्यांची तिनं इच्छा केली नाही. नोकरी तर त्यांनाच तेवढा हातभार लागेल ना. अगं पण ती फोनवर सांगत होती त्यांची अजिबात इच्छा नाही. ते म्हणतात फक्त चूल आणि घर एवढं सांभाळायचं, बाकी काय नाही. आता काय करायचं, कसं समजावून सांगायचं मला तेच कळणार आहे. काय बी करा, येऊ आपण एकदा जाऊन. समजून घेतलं तर ठीक, नाहीतर मग तिला समजून सांगू आपण. नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे, जाऊनच येऊ आपण. येऊ जरा प्रत्यक्ष समोरासमोर बोलू, कदाचित ऐकलं तर ऐकलं, आणि मला तर वाटतं ऐकतीलच. ऐकतील आपण सांगितलं. बघू आणि तिच्या सासूबाई आहेत चांगल्या, हां मग त्या सांगतील समजून अजून. बरं ठीक आहे, तसं तर तसं तसं करू. तुझी कामं आवर, मग निघू लगेच. हो, आजच जाऊया. आजच जाऊया. हा, होय होय. काय नाही ग, ते
तुला बोलले होते ना मी नोकरी लागली मला, मग यांचं म्हणणं आहे की नोकरीला जायचंच नाही म्हणून, घरातच राहायचं. बघ नाही इथं एक तर सहजासहज कोणाला नोकरी लागत नाही, मला लागली आणि ते पण इथंच आपल्या गावात. जावई बापा येऊन दे, मी बोलतो त्यांनी समजावतो. हा तुम्ही बोलून बघा. एकच रट लावलंय, जायचं नाही घराच्या बाहेर पडायचं नाही, असं कुठं असतं का? ठीक आहे, बघू आल्यावर मी बोलतो. येऊ दे त्यांना. कुठं बाहेर गे? तुझी इच्छा बघ ना, घरात बसून पण मला बोर होत, तेवढे 2 पैसे मला येतील. प्रपंचासाठीच म्हणते ना. नाही तिचं पण बरोबर आहे, पण त्यांचं पण काय म्हणणं आहे ते पण जाणून घेतलं पाहिजे ना. त्यांचं तेच म्हणणं, जाऊच नको, घराच्या बाहेर पडायचंच नाही. नाही पण असं का म्हणते ते? एवढं शिक्षण झालंय असं वायपट घालून चालेल का? हां नाही, आता आपल्याला काय आवडणार नाही काही ना नोकरी केली तर. तेच की मग पण आता शेवटी जावई बापांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर नाही सगळं. आपण बोलू, सविस्तर बोलून समजून घेऊ. चाल बरं आई, बेडरूमच जाते मी, ते माझी फाईल घ्यायची आहे, मला आजच सबमिट करायची. बसा तुम्ही, आले 5 मिनिटं. बरं बरं घे. दे इकडं. काय पटकन त्यांचा फोन आला ना की ते सगळं करून टाकावं. काय नमस्कार. नमस्कार. कधी आलात मामा? हे काय आत्ता चालू. आता बरं, चहा पाणी काय? चहा नाही, पाणी घेतलं आत्ता. बरं बरं चाल. ती कुठे? बेडरूम मध्ये गेले. बरं. रोज आल्यानंतर फाईल घेतो आणि कुठं ठेवतो? काय तुमचं कुठं ठेवतो? कोणाची असतो? हा ठेव. जरा कामाच्या वेळी कामं करा, डोक्याला ताण दिला ना हाईट कमी करेल. ओके दादा. बस तिथं. हो. काय म्हणताय गणेशराव? काय निवांतच, रोजच काम चालू असतं आपलं. हे काय तमाशा लावलाय तू? काय तमाशा लावलाय? काय तमाशा लावलाय तू? सांगा ना, काय तमाशा लावलाय मी? आई बापाला कशाला बोलवलं तू? तुम्हीच तर म्हटले बोलून घ्या म्हणून. तू आहे ना माझ्या डोक्यात जाऊ नको, मी आता सांगतोय तुला. काय अहो काय केलंय मी एवढं ओरडायला? बाहेर माझे आई वडील आले, जर शांत राहा. अरे मग काय त्याची पूजा करू काय? हा, आई वडिलांचं कौतुक नको सांगू मला. काय कामाला जायचं नाही म्हणजे नाही जायचं. तुम्हाला मी याच्या आधी पण बोलले मला जायचंय म्हणून. ऐकणार नाही? ऐकणार नाही का तू? नाही ऐकणार तू? ऐकणार का नाही ऐकणार? अहो बाहेर आई वडील आहेत माझे. अरे गेले खाट्या तुझे आई वडील. तुला काय म्हणतोय मी? ऐकणार का नाही तू माझं? तुम्हाला मी शेवटचं सांगते. काय शेवट? काय सांगते तुम्हाला? काय सांगते तू? अहो काय करताय तुम्ही? काय सांगते? मग तुला सांग, कळत नाही तुला? कळत नाही तुला? अहो एवढं चिडायला झालं काय तुम्हाला? चल रे बाहेर. दहा वेळा सांगून तेच तमाशा घालायचा. काय झालं? अहो काय पद्धत आहे सगळं काय? माहितीये तुम्हाला. काय झालं विचारू नका सारखं. आपण ही काय पद्धत आहे असली? हा, का पोरीला मारताय तुम्ही? मग काय पूजा करू का आता तिची? सारखं तेच बोलायला नका लाव मला. अहो नोकरीला जायचं म्हणतीये ना ती, एवढं काय दुसरं बोलली हो तुम्हाला ती? एकदा नवरा म्हणला ना नाही जायचं, विषय संपवायचा. अहो पण तिची इच्छा आहे तर करून दे की जरा. मग माझी पण इच्छा आहे ना, माझ्या इच्छा पण वागावं माणसाने. मी काय म्हणलं तिला नाही जायचं कामाला, तर नाही जायचं ना तू. आई बापाला बोलव म्हणलं की आई बापाला बोलवलं. इथंच काळा तर तुम्हाला किती किंमत देते ते. अहो, काय पण केलंय मी असं? आहे का मला किंमत? आहे नजरेत किंमत आहे का मला? माझी आहे का तुमच्या नजरेत? ए थांब जरा, थांब. जावं बापू, एवढं मोठं शिक्षण केलंय पुरी नाव लागते चांगली. अहो एखाद्याला नोकरी पण लागत नाही, ही सरकारी नोकरी लागते, तिला तर करू द्या ना. तिने काम केलेलं मला आवडणार नाही, विषय संपला. नाही तुम्हाला आवडणार नाही ते बरोबर आहे, पण ही एवढी शिकली ना, तिची पहिल्यापासून इच्छा होती की नोकरी करावी. तिला कामच करायचे ना. मग इकडं बाय गोठा आहे, 10-12 गाय आहे, त्याचं शेण काढ, झाड लोट कड त्याची, गाय ना आंघोळ घाल. त्या गाड्यांना काय ठेवलंय कामाला मग मी? अहो पण मग एवढ्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? मग तुम्ही पण शब्द दिलता की तिनं काम केलं तरी चालेल म्हणून. मग घरातलंच काम करावं ना माणसाने, डोक्याच्या बाहेरचं नाही काम करावे. पूजा बाळा, मला तर वाटत नाही की जावई बाप समजून घेतील म्हणून आणि ऐकतील. माघार तुलाच घ्यावा लागेल आता. कसं आहे बाळा, मस्त तुला शिक्षण दिलं होतं आम्ही, नोकरी करावी, तुला आवड बी होती. पण जसं आपला नवरा म्हणतोय ना तसंच ऐकलं पाहिजे बाळा.
तुला कुठल्या गोष्टीची कमी नाही ना राजा. मग काय तुझा एवढा जीव गुंतलाय त्या नोकरीमध्ये? ते तुला काय कमी करत नाहीत. घरात सगळ्या व्यवस्थित गोष्टी मिळत आहेत. तर राहू दे ना बा, नको करू नोकरी. अहो का ऐक त्यांचं. त्यापेक्षा ह्या नोकरीपेक्षा तुमचा संसार आम्हाला जास्त महत्त्वाचा आहे. पण आई माझी इच्छा आहे. अगं हो, होय बाप, आई बोलते ते बरोबर बोलते. जावई बापू, होऊन दे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. हां, फक्त तुम्ही आज तिला मारलं ना, ते काय बरोबर नाही. इथनं पुढं तेवढं मारू नका. शेवटी कसं आहे, तुमच्या दोघांचा संसार सुखी झालेला आम्हाला बघायचा आहे. आमची पोरगी तेवढी सुखानं नांदली तर मग काम झालं आमचं. हां, अहो तिला समजून सांगितल्यावर ऐकलंच नव्हती. होय. असं मला हाणमार सांगा. करायची काय गरज आहे का हो जावाय तेच सांगतोय. मला काय हवंच आहे का तिला मारायची? आहे का मला सांगा. नाही नाही, मला सांगा, आतापर्यंत तिने एकदा तरी फोन केला तुम्हाला की मला त्रास दिलाय नवऱ्याने, हे केलंय? अजिबात नाही. का नाही केलाय? अभ्यास केला का नाही तुम्ही? बरोबर. का मला येड लागलं की तिला माराय? अहो 50-60 पोरं कामाला आता खाली माझ्या. ए सांग, अहो 50-60 पोरं कामाला येते. वहिनीची काय गरज आहे काम करायची? सुखात राहिलं पाहिजे वहिनीनं, अशीच अपेक्षा आहे. हो, हां, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण इथून पुढे जरा समजून घ्या आणि सांभाळून घ्या. मी समजून येणार नाही. तिला समजून सांगता आलं तर तुम्ही सांगा, नाही तर विषय संपला. तिला सांगितलंय आम्ही जावाय बापू. काय सांगितलं तिला? एकदा तरी ऐकलं तिला की तिने माझं? सांगितलंय आता ती नाही जाणार नोकरीला. नका तुम्ही टेन्शन घेऊ. अहो मी म्हणलं ना. एवढंच की जरा शांततेत घेत जावा हो. हां, तुम्ही जर असं बडबड केलं, भांडणं केली तर आम्हाला पण बरं नाही वाटत. तिकडं आमचा जीव लागत नाही, माहितीये का? मी माझा जीव लागतो बाहेर गेल्यावर. अहो तसं नाही जावंय बापू. आम्ही आलोय कशाला, समजून सांगतोय ना तिला पण. आम्ही आता म्हणलं ना, होईल तुमच्या मर्जीप्रमाणे. आम्ही समजावून पण सांगितलंय आणि तुम्ही पण घ्या सांभाळून. आणि आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात की बाबा तुम्ही तिला काही कमी करत नाही कुठल्या गोष्टीनं. बरोबर. फक्त एवढंच की तुम्ही जरा वाईज शिस्तीनं घेत जावा कुठल्या बी गोष्टी, तिला समजून घ्या. हां, घ्या सांभाळून. चला येऊ आम्ही का येतो बाबा? बरं का पूजा. जरा मला मग काम आहे. चल निघूया. बस चहा करते मी. नाही बरं, राहून द्या आता चहा. राहू दे. तुम्ही काय असेल ते बोलून घ्या आणि मिटवून घ्या. जावई बापू, तेवढं लक्ष द्या. हां, या. तुझीच चालेल. काळजी घे. येतो आम्ही. चल. मी पण काळजी घ्या. चल बाळा. येऊ का? हां, हा, या. काळजी घे. जावा सावकाश.